वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश हवा असल्यास त्यासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षा जी आत्ताच नुकती पार पडली, मात्र यामध्ये ज्या पद्धतीने पेपर फुटीचे प्रकरण जे आहेत त्याचे आरोप झाले, यानंतर अखेर आज ही परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। साधारणतः 25 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी देशभरामधून या परीक्षेमध्ये सहभागी होत असतात। मात्र आता ही परीक्षा रद्द झाल्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो आहे। माझ्याबरोबर काही विद्यार्थी आहेत, पालक आहेत, नीटची परीक्षा दिलेले विद्यार्थी आहेत, नीटची परीक्षा देऊ इच्छित असलेले असे सगळे विद्यार्थी आहेत। त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया किती प्रिपरेशन केलेलं होतं या नीटसाठी आणि आता ही जी परीक्षा आहे ती परीक्षाच रद्द करण्यात आलेली आहे। दुसरं प्रकरण आहे, गेल्या 3-4 वर्षामधले दुसरं प्रकरण आहे नीटच्या पेपरच्या फुटण्याचं आणि त्यामुळे ही परीक्षा परत घ्यावी लागते। जशी आजच आपल्याला बातमी आली की नीटचा जो पेपर आहे तो आम्ही 3 मिनिटात दिला होता तो रद्द झाला आहे आणि परत आता तो पेपर होणार आहे। तर आम्ही जो मनापासून अभ्यास केला होता नीटसाठी त्याचा आता काय फायदा, म्हणजे चुकी केली आहे दुसऱ्यांनी पण ती सगळ्यांनाच त्याचा शिक्षा मिळते। आता आम्ही परत जसं आता आम्ही नीटपासून आम्ही बोललो की पेपर दिले, दुसरीकडे आता एन्जॉय करायचं आहे, थोडा टाईम भेटला होता, 2 वर्ष झाले आम्ही अभ्यास करतो आहे मेहनतीने, एवढं जीव लावून न कुठे जाता 2 वर्ष घरी बसून नीटचा अभ्यास केला आहे, पण आता काय फायदा त्याचा जर परत पेपर होता। आमचे सगळे तिकीट वगैरे आम्ही काढले होते ते आता आम्हाला सगळं रद्द करून परत तो नीटचा अभ्यासासाठी बसावा लागणार, परत एक्झाम तिथे 3 तास जाऊन तो पेपर द्यायचा असतो, एवढं मनापासून दिलेला पेपर त्याचा आता काही फायदा नाही राहिला आहे। परत आम्हाला आता म्हणजे ती मेहनत परत जोपर्यंत तारीख येत नाही तोपर्यंत करावी लागणारच आहे। आणि यावर्षी आता तर परत अवघड पेपर येईल, जेवढा आत्ता आला होता त्याच्यापेक्षा अजून अवघड पेपर येणार, तर मग टेन्शन आलं। किती प्रिपरेशन केलेलं होतं, एकूण किती तुला गुण पडू शकले असते, ॲडमिशन मिळालं असतं पुढे कॉलेजला चांगलं असं वाटतंय, त्याच्यावर काय परिणाम होईल परत? हां होईल, कारण की आता ते आम्ही फ्री झालं होतं ना की आता झालं आहे, तर पण आता परत त्याचं टेन्शन आलं आहे। ॲडमिशन तर झालंच असतं कारण मी तर माझं पूर्ण 100% दिलं होतं, पण आता परत त्या टेन्शनमुळे एक ते टेन्शन असणंच की आता पेपर कसा येईल ते माहीत नाही, त्याचं एक टेन्शन। परत जाऊन तिथे काय कंडिशन तिथे वेगळीच असते जरा जेव्हा आपण पेपर द्यायला जातो। प्रिपरेशन पण असेल, अजून काही विद्यार्थिनी आहेत, किती आता हे सगळं पुन्हा आता तू परीक्षा देणार आहेस, रद्द झाली आहे परीक्षा, अभ्यास या अगोदरच्या परीक्षेसाठी योग्य पद्धतीने झाला होता का आणि आता पुढे पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे, काय भावना आहेत? आतापर्यंत जेवढं केलेलं ते आम्ही आमच्या परीने पूर्ण करत होतो। आमचं सगळं दिवस रात्र आमचं एन्जॉयमेंट सोडून आम्ही 2 वर्ष सगळा नीटचा अभ्यास करत होतो, कारण आमचे पण ड्रीम्स, आमच्या पालकांचे ड्रीम्स असतात, त्याच्यासाठी आम्ही 2 वर्ष करत होतो। आता एवढं झाल्यानंतर आमचं माइंड फ्री होतं की आता काही करायचं नाही, आता थोडी एन्जॉयमेंट आहे, रिझल्ट लागल्यानंतर पुढचं आहे, पण आता आम्ही एन्जॉयमेंट करत होतो। पण आज सडनली सकाळी कळालं की नाही, पेपर कॅन्सल झाला, आता आम्हाला पेपर परत द्यायला लागणार आहे। मग त्याच्यामुळे आता आम्हाला पण थोडंसं टेन्शन आलं आहे, आता सगळी प्रिपरेशन परत करायला लागणार आणि सगळंच आता नव्याने करायला लागणार आहे आम्हाला आता। आणि यावेळेस आता जेवढा सोपा पेपर आम्हाला वाटत होता की नाही भाई पेपर खूप चांगला होता आमच्या रीते, आम्हाला असं वाटत होतं, पण आता जो पेपर येईल तो ऑब्वियसली खूपच हार्ड असणार आहे आणि आमच्या लेवलपेक्षा हार्ड असणार आहे। पण आम्ही जे आमचं माइंडसेट होतं की नाही एवढा पर्सेंटाईल येईल, आम्हाला इकडे ॲडमिशन भेटेल, आमचे ड्रीम्स कंप्लीट होतील, पण आता पेपर हार्ड येईल आम्हाला त्याचं टेन्शन, आम्ही जी प्रिपरेशन करू त्याच्यावर पण आता हे होणार, आम्हाला पर्सेंटाईल किती येईल ते आम्ही सांगू नाही शकत, मग परत आम्हालाच त्रास आहे। आणखी काही विद्यार्थी आहेत, कसा गेला होता एकूण नीटचा पेपर आणि आता परत पेपर द्यायची पाळी आलेली आहे परत या सगळ्या प्रकरणांमुळे? ये जो प्रकरण हुआ है इसके वजह से बोल सकते हैं कि बच्चों का फ्रेम ऑफ माइंड नहीं है अभी एग्ज़ाम का, और कॉन्फिडेंस भी चला जाएगा, इतना मेहनत किया है। एंड सबसे बड़ी बात कि गवर्नमेंट ने सोचना चाहिए कि जो अगले साल जो एग्ज़ाम देने वाले हैं उनको अभी मोटिवेशन ही नहीं है एग्ज़ाम देने के लिए, कि हर बार अगर ऐसा ही कुछ हो जाएगा, पहले भी 2 साल पहले हुआ था ऐसा, तो अभी बच्चों लोग का फ्रेम ऑफ माइंड नहीं है एग्ज़ाम का, एंड वो अपना जो 100% दे सकते थे वो दे दिया है। वापस वो माइंड सेट तैयार करना आफ्टर 8 डेज ब्रेक, इट इज़ नॉट पॉसिबल, वो पॉसिबल नहीं है, बहुत डिफिकल्ट होने वाला है बच्चों के लिए आगे तक। कशी एकूण नीटची एक्झाम आता परत द्यायला लागते, रद्द झाली सगळी प्रक्रिया, तुझा अभ्यास या अगोदरच्या पेपरला कसा झालेला होता आणि आता एकूण परत परीक्षा द्यायला लागलो, याचा परिणाम होईल काय वाटतं? मला काय नाही वाटत, म्हणजे अभ्यास झालेला आहे तसा, पण तरी परत पेपर द्यावं लागणार, एवढी वर्षभराची मेहनत परत हे करावं लागणार, ते कसं तरीच वाटतं आहे पहिली गोष्ट म्हणजे। आणि
ठीक आहे, आम्ही अजून प्रयत्न करू, अभ्यास अजून चांगला करायचा बस. पण एकूण ह्या पूर्ण केलेली मेहनत होती, आता कुठे थोडा रिलॅक्स पॉईंट होता. आणि ही या अगोदरची एक्झाम ती कशी गेली तुला? पुढचा भविष्यातली एक्झाम तर परत माहीत नाही ती कधी घोषित होईल, पण या अगोदरचे पेपर कसे गेलेले होते? पेपर चांगले गेले, पेपरबद्दल नो डाऊट. बट आम्ही खूप जास्त प्रयत्न केलेला की चांगले स्कोअर करायचा किंवा अजून काय काय करायचा. पण आताचा जो अटेम्प्ट होता तो पण छान गेला. पण अजून आता हा परत हे री एक्झाम होतं आहे म्हणून अजून प्रिपेअर बघू करू चांगलं. बट स्टील अजून हे नाही. खरं तर सर एकूण जर बघितलं तर विद्यार्थ्यांच्या मोरालवर एकूण या अशा प्रकार होतात, त्यावेळेस परिणाम होत असतो. तर कसं हे सगळे आता पालक म्हणून शिक्षक म्हणून तुम्ही कसं पाहताय, विद्यार्थ्यांना किती त्रासाला सामोरं जावं लागेल? नक्कीच सर. बघा कसं आहे, नीट एक्झाम ही फक्त एक एक्झाम नसून एक स्वप्न असतं. एका पालकाचं, एका विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की मला डॉक्टर बनायचं आहे. आणि नक्कीच डॉक्टर बनायचं आहे, त्या एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे. ज्यावेळी 11वीला मुलं ॲडमिशन घेतात त्यांना 2 वर्षाचं करिक्युलम असतं. 11वीच्या सुरुवातीपासून ही मुलं प्रयत्न करत असतात, कारण ते ज्यांचं सिलेबस जे अभ्यास करतात NCERTचं, ते 11वी 12वी 2 वर्ष आतूनात मेहनत करतात, प्रयत्न करतात. आणि त्यांनी एक प्लॅनिंग केलेलं असतं की मला जर कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं, कारण जसं तुम्ही म्हटलं की 25 लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देणार आहे, तर याच्यामध्ये मला कुठेतरी ॲडमिशन चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला जर ॲडमिशन भेटलं पाहिजे तर त्यांना ती मेहनत त्या लेवलची करावी लागते. आणि नक्की काही विद्यार्थी खूप आतूनात मेहनत करतात, खूप चांगलं प्लॅनिंग करतात. काही विद्यार्थी तर सर असे असतात की त्यांनी 1 वर्ष गॅप घेतलेला असतो आणि ते रिपीटर करतात. आणि मला सांगा, जी मुलं रिपीटर करतात त्यांनी ऑलरेडी 1 वर्ष 2 वर्ष त्यांचं करिक्युलम गेलेलं, 1 वर्ष अजून रिपीटरला घालवतात. त्यांचे आईवडील ते सॅक्रिफाईस करतात आणि एवढं सगळं सॅक्रिफाईस करून तो एक दिवस येतो की ज्या दिवशी त्या मुलाला त्याची मेहनत सत्यामध्ये उतरायची असते, त्याला ते पेपरला जायचं असतं आणि ते पूर्ण प्रिपरेशन करून तो पेपर देतो. आणि कुठेतरी आल्यानंतर काही मुलं जी खूप अलर्ट असतात आणि त्यांना माहिती आहे की मला पेपर कसा गेला चेक करतात, ॲन्सर की भेटते ऑनलाईन, आणि त्यांना एक कॉन्फिडन्स येतो की मला आता 720 पैकी 600च्या वरती मार्क्स पडणार आहे, 650च्या वरती मार्क्स पडणार. आणि त्यांचं एक कुठेतरी जे त्यांनी ड्रीम्स बघितलेलं असतं की त्यांना कुठेतरी वाटत असतं की मला आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन भेटेल म्हणून. आणि अचानक हे सर्व आनंद ते मिरवत असताना, कारण एवढी मेहनत केलेली असते, कुठेतरी प्लॅन केलं असतं वॅकेशनचं आईवडिलांबरोबर जाण्याचं, आणि हे सगळं करत असताना अचानक गव्हर्नमेंटच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सेम गोष्ट ही मला वाटतं 2-3 वर्षामध्ये ही दुसरी वेळ आहे. पण याच्यामध्ये मला हे म्हणायचं की पेपर कुठेतरी दुसरीकडे फुटला जातो. पण ज्या मुलांनी खरंच मनापासून मेहनत केलेली, त्यांनी त्यांचं पूर्ण 2 ते 3 वर्ष सॅक्रिफाईस केले, त्या मुलांची काही चूक नाही आहे, त्या मुलांना ह्या परिणामांना समोर जावं लागतं. आता पुन्हा सरकारने सांगितले की री एक्झाम होणार आहे, त्या मुलांनी त्यांचं वॅकेशन, त्यांचे तिकीट असलेले कॅन्सल करून त्यांना परत एक्झामच्या प्रिपरेशनसाठी बसायचं आहे. नक्कीच तो मोरल जो सुरुवातीचा असतो तो मोरल त्यांचा राहणार नाही आणि याचा कुठेतरी फटका जे चांगले विद्यार्थी आहेत त्यांना बसणार आहे. सर काय सांगाल, एकूण विद्यार्थ्यांचा आपण ऐकलं, पालक म्हणून शिक्षक म्हणून देखील ज्या प्रतिक्रिया त्या तीव्र आहेत. म्हणजे दुसरी वेळ जी आहे ती होते आहे 3 वर्षामध्ये. नीटचा अतिशय महत्त्वाचा पेपर फुटला जातो आणि मग त्याचा सगळा भार जो आहे किंवा त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. त्यांची मेंटॅलिटी आता काय स्थितीमध्ये असणार आहे, कशा प्रकारे आता विद्यार्थी याकडे बघतील या नवीन पुन्हा होणाऱ्या एक्झामकडे? पहिली गोष्ट, या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होतात यामध्ये, या एक्झाममध्ये फर्स्ट अटेम्प्ट हा खूप महत्त्वाचा असतो. कारण फर्स्ट अटेम्प्ट आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट पहिल्यांदा करताना माणूस पूर्ण कॉन्फिडन्सने करत असतो. आणि जसं सरांनी सांगितलं अगोदर की आत्तापर्यंत 2.5-3 वर्ष या मुलांनी खूप कॉन्फिडन्सने अभ्यास केला आणि त्यांची स्वप्न कुठे आता सत्यात उतरणार असं त्यांना वाटत होतं. परंतु आता अचानक न्यूज येते की कुठेतरी पेपर फुटला जातो, लीक होतो आणि त्या मुलांचा आता मोरल डाऊन झालेला आहे. नक्कीच ते पुन्हा एकदा उमेदीने अभ्यास करतील, परंतु पहिला अटेम्प्ट देण्यामध्ये जी मजा असते ते त्यांना तेवढी मजा, किंवा ती सेकंड अटेम्प्ट देताना त्यांना ती भीती वाटेल की पहिल्या अटेम्प्टच्या वेळी जेवढे मार्क्स आपल्याला मिळणार होते सेकंड अटेम्प्ट देऊन आपल्याला ते मिळतील का. आणि हा सगळा कॉन्फिडन्सचा गेम आहे. तर सरकारने नक्कीच ही 3ऱ्या वर्षामध्ये दुसऱ्यांदा घटना घडते, इथून पुढे तरी माझी विनंती राहील की अशा घटना या भारतामध्ये व्हायला नाही पाहिजे, याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद. माझ्याबरोबर हे सगळे नीटचे विद्यार्थी, पालक, शिक्षक हे आपल्या भावना व्यक्त करत होते. खरं तर नीटसारख्या अतिशय महत्त्वाच्या परीक्षेमध्ये
पेपर फुटीसारखे प्रकार जे आहेत ते समोर येतात. या प्रकरणी आता सरकार जे आहे ते CBIच्या मार्फत याची जी आहे ती पुढील इन्क्वायरी करेल, आरोपी पकडले जातील. मात्र या सगळ्या प्रकरणांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आताच काही दिवसांपूर्वी ही परीक्षा दिलेली होती त्यांना पुन्हा एकदा आता परीक्षेला बसावं लागेल, पुन्हा एकदा तयारी करावी लागेल. याचा कुठेतरी मोठा परिणाम जो आहे तो या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर देखील होईल आणि त्यांच्या एकूण गुणांवर देखील होईल. अशा प्रकारच्या परीक्षांबाबत सरकारने पूर्णपणे काळजी घेणं गरजेचं आहे. अशाच प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्या आहेत. कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.